हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. फायनली आज मुहूर्त भेटलं मला तुळशी लावायचं. इथं बघा शेतातली माती घेतली आणि माती टाकायच्या अगोदर मी हळद कुंकू टाकून घेते. हे बघा, हळद कुंकू टाकून घेतलं आणि माती टाकते. माती शेतातलीच आणली बरं का, आणि चांगल्या ठिकाणातलीच घ्यायची, कारण तिथं पिकं वगैरे पिकतात ना, तिकडची माती आणायची. मी तिकडच्या पिकं पिकतात ना तिकडची माती आणली. मी एक थैली भरून आणली, बाकीचे झाडं पण लावायला आणि तुळशी पण लावायला होईल म्हणून. आणि तर तुळशी सगळं मी माती भरून घेते. बघा, तुळशी कोणत्या कोणत्या दिवशी लावायचं शुभ असते बघा. सोमवारी आणि गुरुवारी ह्या दिवशी तुळशी लावण्याचं अतिशय शुभ असते. म्हणून मी आज गुरुवार आहे, त्याच्याबरोबर श्री रामनवमी आहे. त्या मुहूर्तावर मला तुळशी लावायचं योग भेटला. एवढा दिवस तर भेटलाच नव्हता. फायनली माझी दिवाळीच्या टायमाला तुळशी खराब झालं. तर तेव्हापासून आत्तापर्यंत मी पहिल्यांदा, आता किती दिवसानंतर मी आता तुळशी लावून घेते. बघा, तुळशी भरून मी माती टाकली, पूर्ण तोंडापर्यंत माती भरून टाकली आहे बघा. आणि शेताची आणि थोडंसं पाण्याने भिजलं म्हणून थोडंसं कडक आहे. आता पाणी पाणी वतून म्हणजे खट्ट होते. आणि तुळशी लावायच्या अगोदर बघा पाणी वतून घेते. तांब्याभर पाणी वतून घेतलं आणि परत हळद कुंकू वाहून घेतलं. तुळशी लावायच्या अगोदर बघा मी परत हळद कुंकू वाहून घेतलं. तुळशीचं रोप नाही भेटलं, मी शोधत होते, मला भेटलंच नाही. मग शेवटी काय केलं माहिती आहे का, मंजिरा, तुळशीच्या भरपूर अशा मंजिरा काढल्या आणि तुळशीत कुंडीतनं वतून घेतलं आणि वरतून थोडंसं माती ठेवली. माती घालून घेते. त्याच्यानंतर पहिले कुठं कुंडी लावलेली ना तुळशीची, तिथं ठेवून घेते. इथं बघा, तुळशीची कुंडी फायनली ठेवली गॅलरीत. गॅलरी तर माझी छोटीच आहे, तुम्हाला सांगितलंच. आणि इथं बघा मंजिरा दिसतात ना. आता परत तांब्याभर मी पाणी वतते. आणि मंजिरा आता उगवण्यासाठी किती दिवस लागेल माहीत नाही. संध्याकाळचे 6:30-7 वाजले. रामनवमी निमित्त बघा मी स्वयंपाकाला काय काय करणार आहे तुम्हाला सांगते. चणा आहे ना, सकाळीच भिजवून घेतलेलं काळे चणे, ते ना कुकरला लावून घेते. आणि डाळ आहे ना, तुरीची डाळ स्वच्छ असं धुवून घेते. तर हे बघा, आणि डाळीत पाणी टाकून घेते आणि चण्यात पण पाणी टाकून घेते. आणि चण्यात काय काय टाकलं बघा, तेजपत्ता आणि दालचिनीचा तुकडा टाकून घेते. त्याच्यानंतर बघा डाळीत मी टमाटर कापून घेते, 2 टमाटर कापून घेते. आणि त्याच्यानंतर मिरच्या पण 4-5 मिरच्या टाकून घेते त्याच्यात. आणि कुकर लावते. आणि मोठं कुकर माझं खराब झालं म्हणून 2 डब्याचाच कुकर चालू आहे, तर म्हणून तसं लावलं आहे. आणि टोपात मी भात लावणार आहे. आणि थोडंसं चणा ठेवलं आहे, ते नंतर तुम्हाला सांगते, त्याचं रेसिपी वेगळं बनवणार आहे. टोपातनं तांदूळ घेतलं, स्वच्छ धुतलं, त्याच्यानंतर मग लावलं त्याच्यात मीठ टाकून. आणि आज नवमी आहे म्हटल्यावर तर 9 दिवे लावते. तर डायरेक्ट देवापुढेच लावते, बाहेर लावत नाही. देवाच्या बघा तुपाचा दिवा लावून घेते. त्याच्यानंतर धूप दीप अगरबत्ती ओवाळून घेते. त्याच्यानंतर 2 कापूर ते पण जाळून घेते. आणि त्याच्यानंतर हे 9 दिवे आहेत ना, तर दारापुढे लावलं तरी चालते आणि तुळशीपाशी लावलं तरी चालते, तर देवापुढे लावलं तरी चालते. तर मी काय करते, म्हणजे 9चे 9 दिवे आहेत ना देवापुढे ठेवते आणि 9 दिव्यांनी ओवाळून घेते. आणि इथं बघा 9 दिवे लावून घेते. आज रामनवमी निमित्त 9 दिवे लावून घेते आणि त्याच दिव्यांनी ओवाळून घेते. ओवाळून घेते. हे बघा, ओवाळून घेते. ओवाळून झाल्यानंतर मग बाकीचं स्वयंपाक करायला घेते. रामनवमी निमित्त घरात आहे ना राम रक्षा स्तोत्र लावून ठेवायचं. तर मी सकाळपासून लावून ठेवलं. 1 वेळा, 5 वेळा, 9 वेळा असं लावलं तरी चालतंय. तर 9 वेळा लावायचं. तर त्याच्यानंतर मारुती स्तोत्र पण म्हणायचं. तर हे सकाळपासून लावलेलं. त्याच्यानंतर बघा देवपूजा तर झाली. आणि कार्तिक पण म्हटला की मी पण मुजरा करून घेतो आणि पाया पडतो, म्हणून कार्तिक पण पाया पडायला लागले. हे बघा, आणि आता मी स्वयंपाकाला लागते. इथं बघा डाळ चांगली शिजली आणि घोटून घेते डाळ पळीने. त्याच्यानंतर टोप ठेवलं, टोपात 2 पळी तेल टाकलं, जिरं टाकलं, राई टाकलं. त्याच्यानंतर हिंग नंतर बघ सुके मिरच्या टाकले. हे बघा, त्याच्यानंतर लसूण टाकलं कापून आणि चांगलं फ्राय करून घेते. आणि त्याच्यात आज वेगळं काहीतरी करणार आहे. तर कांदा टाकून घेते, छानपैकी असं फ्राय करून घेते.
गुलाबी रंग येईपर्यंत आता डाळला फोडणी टाकते. कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही पण तसं करता ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि काय असं स्पेशल करायचं असलं तरच मी करते, नाही तर नॉर्मली जसं डाळीला फोडणी मारतात ना मी तसंच करते. शिजवताना मी मीठ नव्हतं टाकलेलं, फक्त हळद टाकलेलं आणि थोडंसं पिकं वाटत होतं म्हणून परत थोडं हळद टाकलं आणि मीठ टाकलं. आणि एका साईडला मी शिजवायला ठेवलं डाळ आणि एका साईडला मी भात शिजवायला ठेवला. आणि कढीपत्ता टाकलं नव्हतं फोडणीला म्हणून मी आता तेलात कढीपत्ता आहे ना चांगलं भाजून घेतलं. त्याच्यानंतर डाळीत मिक्स केलं. आणि इथं बघा कढई घेतली. कढईत ना राई, जिरा आणि हिंग टाकून आणि कढीपत्ता थोडंसं टाकून घेते आणि व्यवस्थित फ्राय करून घेते. त्याच्यानंतर आलं, लसूण आणि कांदा ह्याचं पेस्ट टाकलं. वरतून टमाटरची पेस्ट टाकली. हे बघा, नंतर तेल सुटेपर्यंत भाजून घेते. हे बघा, व्यवस्थित तेल सुटेपर्यंत भाजून घेते. त्याच्यानंतर एका साईडला मी दूध टाकायला ठेवलं. त्याच्यात उकळी आली ना दुधाला तर शेवाळे टाकलं आणि ते उकळते तोपर्यंत हे बघा मी एक पॅन घेतला, फोडणी पात्र घेतलं, त्याच्यात तूप टाकलं आणि ड्रायफ्रूट घातले. काजू, बदाम, मनुके व्यवस्थित भाजून घेते आणि छानपैकी भाजून घेते हे. आणि त्याच्यात साखर टाकायचं विसरली बरं का, म्हणून परत साखर टाकली आणि परत उकळून घेतलं चांगलं. त्याच्यानंतर हे बघा फोडणी मारून घेते काजू बदामाची. आणि वरतून बघा इलायची पावडर टाकली आणि केवडा एसेन्स आहे माझ्याकडे आणि ते 3-4 पॉईंट टाकले त्याच्यात. आणि एकजीव करून ना मस्त चमच्याने हलवून घेते आणि शिजतात. आणि इथं तेल सुटलं त्याच्यात बघा मी लाल मसाला टाकलं, हळद टाकलं, धनिया पावडर टाकलं आणि काश्मीरी लाल तिखट टाकलं. त्याच्यानंतर बघा छोले मसाला तो पण टाकून घेते आणि चांगलं तेल सुटेपर्यंत भाजते. मसाला भाजायला नाही पाहिजे म्हणून थोडंसं पाणी टाकून ना व्यवस्थित ना भाजून घेते. आणि थोडंसं खाली लागलं म्हणून चमच्याने हे करून घेते. हे बघा, आणि त्याच्यानंतर तेल सुटेपर्यंत भाजलं आणि परत चणे टाकला आणि मिक्सरमध्ये थोडंसं पेस्ट करून घेते चण्याचं. हे बघा पेस्ट करून घेतलं ते पण. आणि त्याचा थिकनेसपणा येतो तसं पेस्ट करून टाकल्यानंतर. आणि ते पण एकदम पातळ नाही करायचं, मिडियममध्ये ओबडधोबड करायचं. आणि मीठ नव्हतं टाकलेलं, मीठ टाकून घेते. आणि माझ्याकडं कोथिंबीर नाही बरं का. त्याच्यानंतर वरतून ना कस्तुरी मेथी टाकते. चना मसाला ना चमच्याने एकजीव करून घेते आणि दुसऱ्या गॅसवर मंद आचेवर ना शिजवायला ठेवते. आणि त्याच्यानंतर हे बघा लोखंडाची कढई घेतली, त्याच्यात तेल टाकलं आणि पुऱ्या करून घेते. आणि पहिले नैवेद्यापुरतं 5 करून घेते, त्याच्यानंतर बाकीचं करते बघा. तर डब्यात पण हाय पीठ आणि इथं पहिले 5 पुऱ्या करून घेते आणि पटापट लाटून घेते. हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक नक्की करा. आणि माझी आजची रेसिपी किंवा देवपूजा पण आवडली असेल तर नक्की लाईक करा. आणि 5 पुऱ्या माझ्या लाटून झाल्या. पटापट आता तळून घेते आणि नैवेद्य दाखवते स्वामींना. तर आजचा बेत काय काय तुम्ही बघितला असेल. पुऱ्या, चना मसाला, वरण, भात आणि खीर, पुरी. आता नैवेद्य दाखवून घेते पुऱ्याला तळून झाल्यानंतर. पुऱ्या तर तळून झाल्या माझ्या, डाळ पण झाले, खीर पण झाली आणि भाजी पण तयार झाली आणि नैवेद्य दाखवते. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.